सर्वांना सस्ने नमस्कार. मी संतोष साखरे, शिधावाटप निरीक्षक. आज आपल्यासमोर जे आपल्याकडे नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा विभागाचं 10 ऑगस्ट 2026चं जे परिपत्रक जाहीर झालं आणि या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपल्या मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेतील लिपिक असतील, शिधावाटप निरीक्षक असतील यांच्यासाठी PRT आणि अर्हता या 2 परीक्षा या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगानं हा व्हिडिओ आपल्यासमोर बनवत आहे. या व्हिडिओमधला महत्त्वाचा जो विषय आहे जो आहे शिधावाटप यंत्रणेची पार्श्वभूमी आणि रचना, म्हणजे आपल्या यंत्रणा कधी अस्तित्वात आली आणि त्याची रचना काय आहे, हा विषय घेऊन मी आपल्यासमोर हा व्हिडिओ बनवत आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला याच्यावरती किमान 5 ते 10 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पार्श्वभूमी पाहत असताना किंवा शिधावाटप यंत्रणेची रचना पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला पार्श्वभूमी माहिती असणं फार गरजेचं आहे. शिधावाटप यंत्रणेची पार्श्वभूमी अशी आहे की जीवनावश्यक वस्तू कायदा, केंद्र शासनाचा जो जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 आहे, या 55च्या कलम 3 नुसार या ठिकाणी दी महाराष्ट्र फूड ग्रेन्स रेशनिंग सेकंड ऑर्डर 1966 अस्तित्वात आली आणि ह्या आपल्या रेशनिंग सेकंड जे ऑर्डर आहे, या ऑर्डरच्या कलम 1(3) नुसार आपली शिधावाटप यंत्रणा अस्तित्वात आली. शिधावाटप यंत्रणा ही आपली 1 मार्च 1966ला आपली शिधावाटप यंत्रणा अस्तित्वात आली. आपल्या रिकाम्या जागेमध्ये किंवा एका वाक्यामध्ये हा प्रश्न आपला विचारला जाऊ शकतो की आपली मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणा कधी अस्तित्वात आली, तर 1 मार्च 1966ला आपली ही यंत्रणा अस्तित्वात आली. तर आपल्या जे काही जीवनावश्यक वस्तू कायद्याचं कलम 3 आहे, तर त्या कलम 3 मध्ये काय म्हटलेलं आहे की जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन, विक्री, खरेदी, वितरण व साठवणूक यावर नियंत्रण आवश्यक असल्यास तसे आदेश काढण्यास राज्य सरकारला मुभा दिली आहे. यासाठी केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक नाही. केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक नसल्यामुळं आपले जे काही राज्य शासन आहे, राज्य शासनाने जो काही महाराष्ट्रासाठी ती महाराष्ट्र फूड ग्रेन्स रेशनिंग सेकंड ऑर्डर 1966 हा आदेश अंमलात आला आणि ह्या आदेशच्या अनुषंगानं आपली ही शिधावाटप यंत्रणा अस्तित्वात आली. ही आहे आपल्या यंत्रणेची पार्श्वभूमी. जर 1966 हा आपला जो कायदा, मूळ कायदा, ह्या कायद्यानुसार आपली शिधावाटप यंत्रणा काम बघते. जर रचना पाहत असताना आता आपल्याला सर्वप्रथम जर पाहायचं असेल तर अन्न नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय मुंबई याच्या अंतर्गत आपलं नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा कार्यालय काम करतं. त्याला आपण प्रधान कार्यालय म्हणतो. त्याच्यानंतर परिमंडळ कार्यालय काम करतं. आता परिमंडळ कार्यालय जो नवीन शासन निर्णय निघाला त्याच्या अंतर्गत प्रादेशिक कार्यालय असा उल्लेख करणं जास्त गरजेचं आहे. तर आपण प्रादेशिक कार्यालय असा उल्लेख करूया. प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत शिधावाटप कार्यालय काम करतं. अशी एक रचना आपल्या शिधावाटप यंत्रणेची आहे. खरं तर ही रचनेमध्ये आता बदल झालेला आहे. 15 डिसेंबर 2025ला केंद्र आपला अन्न नागरी पुरवठा नापू 15चा एक शासन निर्णय वितरित करण्यात आला आणि या शासन निर्णयामध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय आहे. म्हणजे अगोदर आपली कार्यालय जी होती ती विधानसभा मतदारसंघ नव्हती. तर आता जो 15 डिसेंबर म्हणजे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. या अनुषंगानंच आपली शिधावाटप कार्यालय, प्रधान कार्यालय किंवा परिमंडळ कार्यालय किंवा आपण त्याला प्रादेशिक कार्यालय म्हणजे कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर जो 15 डिसेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आपल्या शिधावाटप यंत्रणेला ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर कशासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली, तर विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी म्हणजे 15 मे 2026ला संवर्गनिहाय पदसंख्या निश्चित करण्यात आली आणि शासन निर्णय हा जारी करण्यात आला. तर यामध्ये जर पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या शिधावाटप कार्यालयाची जे 5 परिमंडळ कार्यालय काज पाहत होते आणि 46 आपले शिधावाटप कार्यालय काज पाहत होते. तर आता सुधारित जो शासन निर्णय आला, तर पार्श्वभूमी आपल्याला पाहण्यापेक्षा किंवा 5 परिमंडळ किंवा 46 कार्यालय आपल्याला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं नाही. पण जे काही नव्याने निर्मिती करण्यात आली विधानसभा मतदारसंघनिहाय ते आपल्याला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तर रचना पाहत असताना जे काय आहे ते एकूण जे कार्यालय आहे ते 59 कार्यालयाच्या अंतर्गत आता आपलं कामकाज चालतं. तर 59 कार्यालयाची विभागणी कशी झालेली आहे, त्याच्यामध्ये आणखीन 2 कार्यालय अधिक झालेले आहेत. असे 61 कार्यालय, असं 61 कार्यालयामध्ये आपली मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणा ही कामकाज पाहत असते. तर सर्वप्रथम आपल्याला यंत्रणेचा अभ्यास करत असताना जी यंत्रणा जी अस्तित्वात आली ती आपण पाहिलेलं आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं जीवनावश्यक वस्तू कायदा, त्याच्यानंतर दी महाराष्ट्र फूड ग्रेन्स रेशनिंग सेकंड ऑर्डर 1966 हा कायदा अस्तित्वात आला. त्याच्या अनुषंगाने आपली शिधावाटप यंत्रणा अस्तित्वात आली. म्हणजे जीवनावश्यक वस्तू कायदा, दी महाराष्ट्र फूड ग्रेन्स रेशनिंग ॲक्ट 1966, त्याच्यानंतर शिधावाटप यंत्रणा म्हणजे 1 मार्च 1966
ही याची पार्श्वभूमी झाली. त्याच्या अंतर्गत जी रचना आहे, रचनेमध्ये बदल झाला. रचनेमध्ये बदल होऊन जो काही आपल्याला शासन निर्णय नापू 15चा 15 डिसेंबर 2025ला ज्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आली, त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये आपल्या नियंत्रक क्षेत्र वाटप संचालक नागरी पुरवठा विभागाने 23 मे 2026ला शासन आदेश काढले, कार्यालयीन आदेश काढले आणि त्या अनुषंगानं आपल्या मतदारसंघनिहाय किंवा विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. तर थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे एकूण कार्यालय किती. जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला 52 शिधा वाटप कार्यालय ही सांगता आली पाहिजेत. आणि एकूण परिमंडळ कार्यालय किती, तर एकूण परिमंडळ कार्यालयामध्ये 6 परिमंडळ कार्यालय आपल्याला सांगावं लागतील आणि एक प्रधान कार्यालय सांगावं लागेल. टोटल असे 59 कार्यालय. जे नव्याने जे 2 कार्यालयाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे ते 2 कार्यालय कुठले आहेत, तर अंबरनाथमधून उल्हासनगर कार्यालय या ठिकाणी निर्मित झालेलं आहे. 3 जुलै 2026ला नापू 15ने हा शासन निर्णय काढला आणि प्रशासकीय दृष्ट्या नवीन कार्यालयाची किंवा उपकार्यालयाची त्याला म्हणता येईल ही कार्यालयाची निर्मिती करण्यात आली अंबरनाथमधून उल्हासनगर. आणि त्याचनंतर 21 जुलै 2026ला एक नवीन शासन निर्णय करण्यात आला आणि भाईंदरमधून मीरा रोड या नवीन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. असे अधिकृत हे 2 कार्यालय नवीन झाले. म्हणजे 52 कार्यालय प्लस हे 2 कार्यालय 54 आणि 6 परिमंडळ कार्यालय 60 आणि एक प्रधान कार्यालय अशी 61 कार्यालय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परंतु ऑन रेकॉर्डवरती जर आपण पाहिलं जे काही विधानसभा मतदारसंघनिहाय जी आपली रचना पाहिली तर एकूण 52 कार्यालयामध्येच आपलं कामकाज चालतं. त्याच्या अंतर्गत ही 2 कार्यालय आहेत. तर रेकॉर्डवरचा जर आपण अभ्यास केला किंवा परीक्षेमध्ये जर आपल्याला विचारलं तरी बाबा एकूण किती कार्यालयामध्ये आपली यंत्रणा कामकाज करते किंवा आपल्या शिधा वाटप यंत्रणेची रचना काय आहे, तर रचनेचा बद्दल आपल्याला माहिती देत असताना किंवा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर असं द्यावं लागेल की 52 कार्यालय, 6 परिमंडळ कार्यालय आणि एक प्रधान कार्यालय असे 59 कार्यालयामध्ये आपली यंत्रणा चालते आणि त्याच्या अंतर्गत 2 कार्यालय आपल्याला ऍड करता येतील. तर अशी आपली रचना आहे. तर या रचनेमध्ये आपल्याला कुठल्या परिमंडळ कार्यालयामध्ये किती शिधा वाटप कार्यालय आहेत हे पण माहिती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हा 5 ते 10 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसे उत्तर आपल्याला देता आली पाहिजेत. तर सर्वप्रथम आपल्याला प्रधान कार्यालयाचा उल्लेख करावा लागेल. प्रधान कार्यालयाच्या अंतर्गत 6 परिमंडळ कार्यालय, 6 परिमंडळ कार्यालय आपण प्रादेशिक कार्यालय म्हणू. तर 6 जे प्रादेशिक कार्यालय ते कुठले 6 प्रादेशिक कार्यालय आहेत तर त्याचा उल्लेख या ठिकाणी मी करेन. जे उपनियंत्रक शिधा वाटप प्रादेशिक कार्यालय परळ, हे परळ कार्यालय या कार्यालयामध्ये 10 शिधा वाटप कार्यालय अंतर्गत त्याचं कामकाज चालतं. दुसरं जे आहे उपनियंत्रक शिधा वाटप प्रादेशिक कार्यालय सांताक्रूज याच्या अंतर्गत 8 शिधा वाटप कार्यालयाचं कामकाज चालतं. तिसरं आहे उपनियंत्रक शिधा वाटप प्रादेशिक कार्यालय कुर्ला याच्या अंतर्गत 10 शिधा वाटप कार्यालयाचं कामकाज चालतं. याच्यानंतर आहे उपनियंत्रक शिधा वाटप प्रादेशिक कार्यालय कांदिवली याच्या अंतर्गत 8 शिधा वाटप कार्यालयाचं कामकाज चालतं. यानंतर आहे उपनियंत्रक शिधा वाटप प्रादेशिक कार्यालय ठाणे याच्या अंतर्गत 7 शिधा वाटप कार्यालय कामकाज पाहतात. आणि जो नव्याने निर्मिती झालेलं जे प्रादेशिक कार्यालय आहे, अगोदर 5 होती, याच्यानंतर जे कल्याण एक नवीन प्रादेशिक कार्यालयाची निर्मिती झालेली आहे. तर या उपनियंत्रक शिधा वाटप प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत 9 हे शिधा वाटप कार्यालय कामकाज पाहतात असतात. तर आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे की कुठल्या शिधा वाटप कार्यालयामध्ये कुठल्या परिमंडळ कार्यालयामध्ये किती शिधा वाटप कार्यालय काम करतात. तर सर्वप्रथम जे काही परेलचं आहे, परेलचं जे प्रादेशिक कार्यालय त्याच्यामध्ये 10, सांताक्रूजचं आहे 8, जे कुर्ल्याचं आहे त्याच्यात 10, कांदिवलीचं आहे 8, ठाणेचं जे आहे 7 आणि कल्याणचं आहे 9. हे अशा पद्धतीनं शिधा वाटप कार्यालयाची ही जी आहे विभागणी झालेली आहे. तर सर्वप्रथम जे 1 नंबर जे आहे आणि शेवटचा जो 52 नंबर आहे हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक जो नंबर आहे शिधा वाटप कार्यालयाचा ते कुलाब्याचा आहे. जे कुलाब्याचं शिधा वाटप कार्यालय आहे त्याला 1 नंबर हा देण्यात आलेला आहे. आणि 52 नंबर जो आहे जे नव्याने त्याला मान्यता देण्यात आली. 52 जे वावायचं जे शिधा वाटप कार्यालय आहे ते आहे बदलापूरचं. ते मुरबाड विधानसभेच्या अंतर्गत येत होतं, परंतु प्रशासकीयदृष्ट्या ते तिकडे देणं योग्य नसल्यामुळं एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं जे काही बदलापूरचं कार्यालय त्याला 52 क्रमांक देण्यात आला आणि ते आपल्या शिधा वाटप यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न असेल की शिधा वाटप यंत्रणेची रचना सांगत असताना आपल्याला प्रधान कार्यालय, प्रादेशिक कार्यालय आणि शिधा वाटप कार्यालय असं आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण मुंबई ठाणे शिधा वाटप यंत्रणेमध्ये काम पाहत असतो किंवा कामकाज करत असताना आपल्या शिधा वाटप कार्यालयाचा क्रमांक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा ते माहिती असतोच आपल्याला. पण आपल्या कुठल्या विधानसभेच्या अंतर्गत आपण काम करत असतो. आता कुलाबा जे आहे, कुलाबाचं आहे ते 187 नंबर त्याचा विधानसभा क्रमांक आहे आणि शिधा वाटप कार्यालय क्रमांक 1 आहे. मग त्या विधानसभाचे जे काही आमदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्याचं नाव सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण ते दक्षता समितीचे अध्यक्ष असतात. त्यांच्या अंतर्गत आपली यंत्रणा आहे
कामकाज पाहत असते किंवा त्याच्यावरती त्याचं लक्ष असतं. तर आपण ज्या शिधावाटप कार्यालयामध्ये काम पाहता त्या शिधावाटप कार्यालयाचं नाव, त्या शिधावाटप कार्यालयाचा विधानसभेचा क्रमांक आणि आपल्या त्या लोकप्रतिनिधीचं नाव जे आहे आपल्याला त्या कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे